इचलकरंजी शहरात 2 दिवसांपूर्वी भरवस्तीत एका गुन्हेगारावर गोळीबार करण्यात आला होता. गोळीबाराच्या घटनेनं कोल्हापूर जिल्हा हादरला होता. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले होते. यानुसार राज्यात पिस्तूल तस्कर म्हणून गाजलेला, त्याचबरोबर विविध बंदुकीच्या प्रकरणात आणि दाभोळकर हत्येप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या मनीष नागोरी याच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. दरम्यान यड्राव परिसरातील प्रियदर्शनी हाऊसिंग सोसायटीमध्ये वास्तव्यास असलेला पिस्तूल तस्कर मनीष नागोरी याच्या घरामध्ये जिवंत काडतुसं आणि अंमली पदार्थांचा मोठा साठा असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शहापूर पोलिसांच्या पथकानं गुरुवारी दुपारच्या सुमारास मनीष नागोरी याच्या घरात छापा टाकला. यावेळी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या त्याच्या चारचाकीची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा मिळून आला. मनीष नागोरी याच्यावर शस्त्र अधिनियम कलमासह गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापार परिणाम करणारा पदार्थ अधिनियम कलमान्वये शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याच्याकडून अग्निशस्त्राचे 4 जिवंत राऊंड, CCTV कॅमेऱ्याचा DVR, 865 ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन अंमली पदार्थ, एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा, प्लास्टिकचे पाऊच, एक दुचाकी, एक चारचाकी असा तब्बल 30,22,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. पश्चिम महाराष्ट्रातील ही मोठी कारवाई असल्याची माहिती पत्रकार बैठकीत अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी दिली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक महावीर कुटे हे करतायत. ही कारवाई शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक महावीर कुटे, श्रीकृष्ण दरेकर, बबन माळी, स्वाती झुगर, प्रमोद भांगरे, पोपट भंडारे, रामदास गायकवाड, गजानन कोष्टी, अमोल खोत, शशिकांत ढोणे, अर्जुन फातले, सतीश कुंभार, रोहित डावाळे, प्रणिता केटकाळे यांच्या पथकानं केली.